इकडे अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची उद्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने उद्या राज्यभरामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती मुंबई विद्यापीठाने उद्या होणाऱ्या 14 परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। या विरोधात लॉ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता सुट्टी रद्द करण्याची मागणी केलेली आहे। विद्यार्थ्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। याचिकेवरती तातडीने सुनावणी होणार आहे। अगदी थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होईल। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, साधारणतः 11 वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे। काय नेमकं म्हणणं आहे या लॉच्या विद्यार्थ्यांचं? अमोल, शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल आणि खुबी बांगिया या चौघांनी ही याचिका दाखल केलेली आहे। या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्व विधी शाखेचे विद्यार्थी आहेत आणि ही जी केंद्र सरकारनं अर्धा दिवस आणि राज्य सरकारनं अचानकपणे पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे ती खरं तर गरजेची नाही आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी नाहीये। या सुट्टीनं सर्वसामान्य जनतेवरती खूप मोठा परिणाम होणार आहे। बँकांचे व्यवहार ठप्प आहेत आणि सार्वजनिक सुट्टी असल्याने कामकाजाच्या दिवसात हजारो कोटींचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे सुट्टी देण्याची ही राज्य सरकारला खरं तर तरतूद नाहीये। सरकारनं कुठल्याही धार्मिक कार्यात अशा प्रकारे सक्रिय सहभाग दर्शवणं हे सुद्धा चुकीचं आहे। त्यामुळे अशा प्रकारे केवळ लोकसभा निवडणुका आणि आगामी निवडणुका लक्षात ठेवून जर एखाद्या धार्मिक सोहळ्याचा इतका मोठा राजकीय इव्हेंट केला जात असेल तर ते चुकीचं आहे। यानं चुकीचा संदेश जातोय आणि भारताची जी धर्मनिरपेक्ष म्हणून ओळख आहे त्याला सुद्धा कुठेतरी तडा जातोय। धर्माच्या नावाखाली मतं मागणं हे सुद्धा चुकीचं आहे। असे अनेक मुद्दे या याचिकेतनं उपस्थित केलेले गेले आहेत। शुक्रवारी उशिरा ही सुट्टी जी आहे ती राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे तातडीनं या विद्यार्थ्यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात याला आव्हान देत ही जनहित याचिका दाखल केली। वेळ अगदीच कमी असल्यानं आज रविवारच्या दिवशी यावर विशेष सुनावणी सुरू होते थोड्याच वेळात आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होते। त्यामुळे आज हायकोर्ट ही उद्याची सुट्टी रद्द करते का किंवा त्या संदर्भात काही निर्देश जारी करतं का हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अमोल, अमेय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।